घर हे फक्त विटा आणि भिंतींचं बनलेलं नसतं, तर घर हे प्रेम, आपुलकी आणि आपल्या माणसांच्या उभेतून स्वर्ग बनतं. अशा घराला सुंदर आणि स्वच्छ जर ठेवले तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. परंतु आपल्या अंगी अशा काही सवयी असतात तर की आपलं घर स्वच्छ न ठेवण्याऐवजी अस्वच्छ ठेवल्या जाते. तर त्या सवयी अशा: पहिली म्हणजे वस्तू जागच्या जागी न ठेवणे. काम झाल्यानंतरही वस्तू तिथेच पडू दिली तर घरामध्ये अस्वच्छता निर्माण होते. नंतर नंबर 2, नंतर करू ही सवय असणे. छोट्या छोट्या कामांची टाळाटाळ केल्यामुळे घरात पसारा निर्माण होण्यास मदत होते. नंतर नंबर 3, अनावश्यक वस्तू साठवून ठेवणे. जुन्या वस्तू, ज्या वस्तूंची आता गरज नाही आहे तरीही त्या वस्तू घरात ठेवणे. त्यामुळे घरात स्वच्छता आणि जागा या दोन्ही गोष्टींची कमी निर्माण होते. नंतर नंबर 4, दररोज थोडा वेळ साफसफाईला न देणे. दिवसातले सकाळचे 10 ते 15 मिनिट साफसफाई दिल्या नसल्यामुळे घरात घाण साचते. नंतर नंबर 5, खाल्ल्यानंतर लगेच साफसफाई न करणे. जेवण झाल्यानंतर किचन ओटा, टेबल, भांडी लगेच न केल्यामुळे अस्वच्छता निर्माण होते. नंतर नंबर 6, शिस्त आणि नियोजनाचा अभाव असणे. वेळेमध्ये ते काम वेळेच्या वेळी कामं न केल्यामुळे घरात अस्वच्छता निर्माण होण्यास मदत होते. नंतर नंबर 7, टी व्ही आणि मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवणे. टी व्ही आणि मोबाईलमध्ये जास्त वेळ घातल्यामुळे घराकडे नीट लक्ष दिल्या जात नाही आणि त्यामुळे घरात पसारा निर्माण होतो. नंबर 8, कपडे इकडे तिकडे टाकणे. काम झाल्यानंतर जागच्या जागी कपडे न ठेवल्यामुळे घरात पसारा निर्माण होण्यास मदत होते. नंतर नंबर 9, स्वच्छता हे महत्त्वाचे काम नाही या गोष्टीला महत्त्व देणे. स्वच्छतेमुळे घरामध्ये मानसिक शांतता निर्माण होते. ही बाब लक्षात न आल्यामुळे सवय न बदलणे. परंतु ह्या सवयी जर बदलल्या तर घर स्वच्छ राहण्यास मदत होते आणि घर स्वच्छ जर राहिले तर घर दिसायलाही सुंदर दिसते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि मानसिक शांतताही आपल्याला मिळते.